नमस्कार. मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नाश्त्याची झटपट होणारी रेसिपी, जी की ग्लुटेन फ्रीसुद्धा आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेतही तयार होते. रोजच पोहे, उपमा, कचोरी, समोसा खाऊन कंटाळा येतो ना, तर त्यासाठी ही अल्टरनेटिव्ह रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आपण इथे 1 कप पोहे घेणार आहोत. ते स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. त्याची जी धूळ आहे ती सगळी निघून जाते. मी इथे मध्यम जाडीचे पोहे घेतलेले आहेत. आता ते मिक्सरमध्ये टाकून आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे. प्लेन मिक्सरमधनं आपण हे फिरवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे छान वाटल्या गेलेले आहेत. आता आपण ते एका बाउलमध्ये काढणार आहोत. यामध्ये मी 2 चमचे डाळीचं पीठ घेते. डाळीच्या पिठाने छान बाइंडिंग येतं. अर्धा चमचा मी इथे लाल तिखट टाकते आहे. 1 चमचा धना पावडर, पाव चमचा जिरे, थोडीशी काळी मिरी पावडर, 1 चमचा चाट मसाला टाकतो आहोत. याने टेस्ट खूप छान येते. चवीनुसार मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे आणि बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे. आता आपण इथे 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकतो आहोत. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, 1 वाटी सिमला मिरची बारीक चिरलेली. आता 1 कच्चा बटाटा आपण इथे घेतलेला आहे. तो 1 वाटी किसून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली मिरची, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. आता हे छान मिक्स करायचं आहे. भाज्यांमध्ये असलेल्या रसामुळे याला एक ओलसरपणा येऊन याचा पिठाचा गोळा तयार होतो. हे एकजीव करायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे हे ओलसर झालेलं आहे. आता आपण इथे 5 ते 10 मिनिटांसाठी हे भिजू देणार आहोत. आणि तोपर्यंत आपण इथे हिरव्या चटणीची यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी कशी करायची ते आपण इथे पाहणार आहोत. त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर इथे कापून घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या मी इथे चिरून घेतलेल्या आहेत. 3-4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं कापून घेतलेलं आहे. जिरे मी इथे अर्धा चमचा टाकते आहे. लिंबाचा रस टाकायचा आहे. आता इथे पाव चमचा काळं मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे. खूपच छान कलर आलेला आहे आणि चवीलाही खूप छान लागते. आता इथे आपण भिजत घातलेलं पीठ परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर याचा पिठाचा गोळा तयार होत नसेल तर तुम्ही यावर थोडंसं पाणी शिंपडून सुद्धा त्याचे गोळे तयार करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता आपण इथे छान याची टिक्की तयार करून घ्यायची आहे. थोडंसं प्रेस करून तुम्ही बघू शकता छान बाइंड होतंय. तर अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या टिक्क्या तयार करून घेणार आहोत. पॅनमध्ये मी तेल थोडंसं गरम करायला ठेवलेलं होतं. आता त्यामध्ये या टिक्क्या आपण शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. डीप फ्राय करायचं नाही आहे. तुम्ही पाहू शकता एक बाजू पूर्ण फ्राय झाल्यानंतर आता ही दुसरी बाजू आपण इथे फ्राय करून घेतो आहोत. तुम्ही इथे पाहू शकता रेडिश शॅलो फ्राय झालेला आहे. 2 ते 3 वेळेस फक्त उलटून ही आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. कमी तेलात होणारी ही रेसिपी आहे. याला जास्त तेलही लागत नाही. कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारी, याला खूप जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही. अशी ही नाश्ता रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही ही सुपर टेस्टी रेसिपी करू शकता. आता आपण इथे सर्व करणार आहोत प्लेटमध्ये. तुम्ही पाहू शकता खूप छान दिसायलाही छान दिसते आणि खायलाही खूप सुपर टेस्टी नाश्ता रेसिपी आम्ही तुमच्यासाठी ही घेऊन आलो आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचनला सबस्क्राईब करा. आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुम्ही आमची रेसिपीज पाहू शकता. थँक्यू.